सागर अगान. सागर अगान हे एक लेदर क्रिकेटर आहेत. चांगली प्रॅक्टिस, चांगला बेस असणारे हे खेळाडू. अंपायर सिग्नल इज ऑन. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल रवी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत आपल्या लेदर स्टाईलने, कारण लेदर क्रिकेटर असतात त्यांचा फुटवर्क खूप चांगला असतो. अगदी बघितलं तर फ्रंट फुटला आले होते. ऑफ स्टंपवर हा चेंडू होता, अँगल करण्याचा प्रयत्न केला होता ओव्हर दी विकेटने रवीने. आणि हा पहिला कॉन्फिडेंट मी म्हणेल अलोंग दी कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून एक मिळालेली आहे सिंगल. आणि अशा पद्धतीने श्री गणेशा झालेला आहे. सिद्धेश आलेत. शॉट ऑफ लेंथ होती, स्लाइस केलाय पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू अतिशय वेगाने सीमा रेषेकडे ट्रॅव्हल होतोय आणि अशा पद्धतीने कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. बॅट्समन सिद्धेशच्या बॅटमधून आला पहिला चौकार. अप्रतिम चौकार पाहायला मिळाला. शॉट ऑफ लेंथ होती, त्याला स्लाइस केलं होतं आणि आपण बघू शकतो काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाली. लश ग्राउंडवर ज्या वेळेस प्रॅक्टिस पिचवर तो चेंडू पडला तर सीमारेषेचा वेध घेतो. ओव्हरपी चेंडू होता, यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करायला गेले होते सिद्धेश, परंतु प्रयत्न यशस्वी झाला नाहीये. चेंडू आणि फळीमध्ये एकंदरीत बघितलं तर भरपूर गॅप राहिला, तर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बघितलं तर लाईन रवीची ही चांगली आहे. ऑफ स्टंपवर प्रामुख्याने टेस्ट केली जाते, कारण टेस्ट बॉलिंग या ठिकाणी दाखवतोय रवी. ओ स्लोवर वन, बॅकअप द्या, स्लोवर वन ऑफ स्टंप. क्या बात आहे, व्हॉट अ बॉलिंग. द मॅन विथ द गोल्डन आर्म, ज्याच्या बोटामध्ये जादू आहे. बॅकअप द्या आणि स्लोवर वन हाताळलं. अगदी बघितलं तर पहिला चेंडू आपण ज्यावेळेस त्याने रिलीज केला त्यावेळेस ऑफ स्टंपवर हार्ड लेन टाकली. दुसऱ्या चेंडूला जर बघितलं आपण तर तो जास्त शॉट होता. आणि तिसरा आणि चौथा चेंडू बॅकअप द्या स्लोवर वन. पुढे आले, ड्राईव्ह करतायत डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. आपण पाहू शकतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करेपर्यंत एक सिंगल सहज त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे. आणि फायनली सिद्धेश 2 डॉट बॉल खेळल्यानंतर एक सिंगल स्ट्राइक रोटेट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. धावसंख्या षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 5 चेंडू रवीने हाताळलेत आणि एकंदरीत धावा त्यांनी खर्च केल्यात 6. चांगली बॉलिंग. सफल झाले, हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल. इट कुड बी अ टाइड अँड डेफिनेटली जावं लागेल. सागर लेदरमॅन क्रिकेटर इथे परतलायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रवीने जे षटक हाताळलं, सागर अगानला त्यांनी बाद केलं 1 केरी धावेंवर. आणि काय प्लॅन केला, चक्रव्यूहामध्ये अडकवलं. सफल झाले होते, ऑफ स्टंपवर आले होते. त्यानंतर ओव्हरपी चेंडू टाकला गेला, त्याला हाफ बॉली बनवण्याच्या प्रयत्नात हेलिकॉप्टर उडवला. परंतु अगदी बघितलं तर वाईल्डिश मिड विकेट झोन मध्ये जे क्षेत्ररक्षक होते आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये देऊन तो झेल ते आपल्या डगआउट मध्ये घरट्यामध्ये विसावा घेण्यासाठी सागर अगान बाद झाले. आणि आता मला वाटतं लखन आलेत ना. सिद्धेश आणि लखनवर ही जबाबदारी वाढली आहे. आकाश
यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला चेंडू सरळ ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकतो चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंगॉनला आणि तिथे क्षेत्ररक्षक स्वतः रवी होते. रवी एक अष्टपैलू खेळाडू आहेत. बॉलिंग डिपार्टमेंट असेल, फिल्डिंग डिपार्टमेंट असेल किंबहुना बॅटिंग डिपार्टमेंट असेल, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये रवी हा फार महत्त्वाचा आहे. आणि कर्णधार म्हणून देखील कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हणून ते या टीमसाठी सातत्याने योगदान देतात. इथे लाईन आपण बघू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेर पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉल असेल. अवांतर स्वरूपाने एक धाव दावेरी धावसंख्या फलकावर या ठिकाणी निश्चित लागेल आणि अशा प्रकारे धावसंख्या फलक पोहोचलाय. 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथ असताना ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय. मिस टायमिंग आहे. आणखीन एक संधी आणि दुसरी कॅच पकडली जाईल. एका ठिकाणी या 2 कॅची पकडल्या गेल्यात आपण बघू शकतो. 1 मोर विकेट इज डाऊन. आणखीन एक फलंदाज जाळ्यामध्ये अडकलाय. बॅट्समन लखन बाद झालेत. दोन झेल पकडले गेले आणि दोन्ही झेल बघितले तर मिड विकेट झोन मध्ये पकडले गेलेत. वाईडिश मिड विकेट झोन मध्ये दोन्ही झेल पकडले गेले. क्षेत्ररक्षक देखील मला वाटतं किंबहुना सुभाष वेहळा एकेरी क्षेत्ररक्षक असा आहे की त्याच्या हातामध्ये गेल्यानंतर झेल सुटणार नाही याची खात्री आहे. यावेळेस टॅप केलाय. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय कव्हरच्या झोन मध्ये. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलंय आणि अशा धावा घ्याव्या लागतील कारण बाउंड्रीज खूप मोठ्या आहेत. बाउंड्री डायमेन्शन मी तुम्हाला अगोदरच आल्यावर सांगितलं की 90 मीटरची बाउंड्री असताना जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये आपण खेळतो तर आपण ज्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये खेळत असताना मिस हिट झाल्यानंतर तो बादच असतो. परफेक्ट मिड ऑफ द बॅट असेल तर तुम्ही 90 मीटर बाउंड्री क्लिअर करत असता. त्यासाठी पॉवर जनरेशन आणि विथ द टायमिंग जास्त बाहेर आहे. आणखीन एक वाईड. अकरा धावा. शॉट ऑफ लेन ऑन साइडला टर्न केलाय. 30 या सर्कल मध्ये इनफिल्ड मध्ये फील्ड केलं गेलं. शॉट फाईन लेग झोन मध्ये आणि अशा पद्धतीने आणखीन एक धाव मिळाली. तर एकेरी दुहेरी धावेंवर प्रामुख्याने या ठिकाणी विसंबून राहावं लागतंय कारण पर्याय नाहीये. धावा तुम्हाला धावफलकावर सजवाव्या लागतील. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरमध्ये ॲटलिस्ट तुमच्याकडे 40 ते 45 धावा जर असतील तर एक चांगली मॅच आपल्या सर्व क्रीडा रसिक वर्गांना देखील पाहायला मिळेल यामध्ये ती मात्र शंका नाहीये. परंतु धावा धावफलकावर लागणं गरजेचे आहेत. 12 झाल्यात. फुल टॉस आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक डीप मधून आले. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, सिंगल डबल. जर या ग्राउंडवर आपण बघितलं तर बाउंड्रीवर असलेल्या क्षेत्ररक्षकाला ज्यावेळेस एखादी ड्राईव्ह ज्यावेळेस येते त्यावेळेस तो चेंडू इतका वेगाने त्याच्यापर्यंत पोहोचत असतो की दुसरी धाव काढणं इथे थोडी अवघड वाटते. सिंगलच मिळाली कारण ग्राउंड्समॅनने खूप मेहनत घेतली. फुल टॉस स्वीप करायला गेले. बॅटची इनसाइड एज या ठिकाणी लागली, टॉप एज लागली आणि अशा पद्धतीने एक सिंगल मिळाली. एकेरी धावेंवर दोन्ही गोलंदाजाने इकॉनॉमिकली आपण बघितलं तर एकाने 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या रवीने आणि दुसऱ्या गोलंदाजाने आपण बघितलं आकाशने, त्यामध्ये त्याचे तो 2 वाईट सोडले तर त्याने देखील धावा या अंकुश ठेवला गेलाय. त्याने 8 धावा खर्च केल्यात. वाईटच्या जर सोडल्या तर त्याच्याही धावा या 6च होत्या. म्हणजे अशा पद्धतीने आपण बघितलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा, 1 गडी बाद 14 अशी धावसंख्या, 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या आहे. सागर आगान बाद झाले. नंतर लखन 0वर बाद झाले. सागर आगान एकेरी धावेंवर बाद झाले. सिद्धेश आतापर्यंत 7 धावेंवर खेळतोय. विघ्नेश खेळतोय 4 धावेंवर. आता त्यांना पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप फार गरजेची आहे. परंतु पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं 31 ते 32 धावेंच्या आसपास मॅच झाली आणि 2 ओव्हरमध्ये ती मॅच संपुष्टात आली. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावर लागल्या गेल्यात 7.00च्या सरासरीने
2 गडी बाद 14. क्लीन बॉल त्रिफळाचीत. बॅट्समन क्रॉस बॅटेड शॉट खेळायला गेले, अक्रॉस दी लाईन गेले, तिन्ही स्टंप दाखवले आणि गोलंदाजाने ओळखलं, रॅपिड वन टाकलं, परफेक्ट टोकर्शिंग यॉर्कर आणि त्रिफळा उडवलाय. 1 मोर विकेट इज डाऊन. कसरा टीम या ठिकाणी अडचणीमध्ये, भरपूर अडचणीमध्ये, कारण विघ्नेश जो विघ्नहर्ता होता तो विघ्नहर्ता न ठरता इथे साथ सोडतोय. 4 धावींवर त्याचा क्लीन बोल्ड त्रिफळाचीत होऊन तो तंबूच्याशला परतलाय. आणखीन एक रॅपिड वन होता, अपील भरपूर केली गेली होती, मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि रनआउटची विकेट. आणखीन एक रनआउटची विकेट. पायावर कुऱ्हाड मारली की कुऱ्हाडीवर पाय मारला आता हेच म्हणावं लागेल, कारण जिथे मिळालं होतं जीवनदान इथे रनआउटची विकेट प्राप्त झाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली, दुसरी धावेचा प्रयत्न केला आणि तिथे ऍक्सिडेंट घडला. 1 मोर विकेट इज डाऊन विथ द रनआउट. गरजेचं होतं, मात्र कसराकरांनी या ठिकाणी जास्त मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात, क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या विकेट सातत्याने त्यांनी निरंतर गमावल्यात. आतापर्यंत बघितलं तर विकेट्स 4 फलंदाज त्यांनी गमावलेत, सागर, लखन, विघ्नेश आणि प्रदीप. तर असे 4ही फलंदाज परतलेत. आता सिद्धेशवर जबाबदारी वाढली आहे, परंतु त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. हा चेंडू बघितला तर दिशाहीन चेंडू, गतिवान होता परंतु दिशाहीन चेंडू, आणि पंच निदेशित करतील 4 नो बॉल नो +4. 5 धावा बोनस स्वरूपामध्ये या ठिकाणी प्राप्त झाल्यात कसराकरांना. गेले एसटी उडवायला गेले आणि कधी कधी एसटी उडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामधून निसटतो आणि तो फुलटॉस होतो आणि इथे आपण बघितलं तर घडलेलं आहे. फ्री हिट असेल. आणखीन एक या ठिकाणी हाईट फॅक्टर कन्सिडर केला जाईल. फ्री हिट होता त्यामुळे कॅच पकडली असती तरी देखील कन्सिडर केलं गेलं नसतं. आणि 1 मोर नो बॉल. बॅक टू बॅक 2 नो बॉल या ठिकाणी टाकले गेलेत. 2 धावा प्राप्त झाल्या आणि 1 नोची, अशा प्रकारे 3, म्हणजे एकंदरीत या 3 धावा आणि मागील चेंडूवरच्या 5 धावा, 8 धावा मोफत स्वरूपात टीम बादशाहनगर फलक 11 बादशाहनगर या टीमला प्राप्त, कसरा टीमला या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. बादशाहनगर फलक 11 या टीमच्या गोलंदाज नानाच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू इतके सुंदर टाकले आणि आता हे दोनही चेंडू मात्र डेंजरस चेंडू होते. वन फॉर दी ओव्हर. हा चेंडू अतिशय नास्ती होता. यावेळेस बॅकफुटला जाऊन यावेळेस इनसाइड आउटच्या माध्यमातून झेल तर झालेला आहे डीप मध्ये लॉंग ऑफला, परंतु फ्री हिट होता. फ्री हिटला कॅच पकडून देखील विकेट ग्राह्य धरली जात नाहीये. दोन्ही वेळा आपण बघितलं तर दोन्ही फ्री हिटला या ठिकाणी कॅच उडाली होती. एक सुटली, एक पकडली, परंतु पकडून देखील या 2 धावा प्राप्त झाल्यात. तर हा फायदा असतो, फ्री हिटचा हा फायदा असतो की फलंदाज कुठेही खेळू शकतो आपल्या मनाप्रमाणे. 2 धावा प्राप्त झाल्या. 25. बॅकफुटला गेले, स्लाइस केलाय, कव्हर पॉइंटला क्षेत्रक्षे डीप मध्ये आहे.
डीप आले, थ्रो चांगला पाहायला मिळाला, परंतु दोन्ही फलंदाजांना तितका पुरेसा वेळ या ठिकाणी मिळाला होता आणि या 2 धावा प्राप्त केल्यात. सिंगल डबल बघा, सिंगल डबल समोरच्या दिशेने सिंगल डबल जास्त येत नाही आहेत, सिंगल येऊ शकते. डबल घेण्यासाठी तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळणं गरजेचं आहे. मग ऑन साईडला असेल किंवा ऑफ साईडला असेल तर भरपूर जागा ही या ठिकाणी एम्प्टी प्लेसेस आहे की त्या ठिकाणी तुम्ही प्लेसमेंट करून देखील डबल सिंगलचं डबलमध्ये कन्व्हर्जन करू शकता, कॅपिटलायझेशन करू शकता. 27 धावा. आता कुठे टार्गेट एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. ड्राईव्ह करताय समोर, मिस टायमिंग आहे, जेल होऊ शकतो, नाही, पुढे पडलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने पूर्णपणे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. कॅच पकडण्यासाठी सुरुवातीला आले होते, मात्र नंतर समजलं की आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे आणि तदनंतर चेंडू शरीराने अडवलाय आणि अशा प्रकारे 2 धावा पुनश्च एकदा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. बॅक टू बॅक 2-3 फटके असे मिळालेत की ज्यावर 2-2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग. रिव्हर्स खेळलायत आणि रिव्हर्स वर ही कॅच पकडली गेली आणि मला वाटतं आतापर्यंत अशी कॅच कुठे कोणत्याही स्पर्धेमध्ये बघितली नसावी. मारायला गेले, अगदी बघितलं तर स्वीपर पॉइंटला आणि झेल गेलाय फाईन लेग शॉट, फाईन लेगच्या लेग स्लिपमध्ये. अशी कॅच जबरदस्त ही कॅच पाहायला मिळाली. बॅट्समनचाही देखील स्वतःवर विश्वास नसेल की कॅच आउट मी कुठे झालोय. तर आणखीन एक विकेटचं पतन. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 9.50च्या सरासरीने 29 धावा. आतापर्यंत फलंदाज या ठिकाणी बाद झालेत 5 फलंदाज बाद झाले. अर्धी टीम तंबूच्या आश्रयाला आपल्या घरट्यामध्ये विसावा घेण्यासाठी गेली आहे आणि श्री गणेश बिरवाडी आणि तिरंगा बिरवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. श्री गणेश बिरवाडी विपक्ष तिरंगा बिरवाडी, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. तर रवीने पहिलं षटक जे हाताळलं, स्वतः कर्णधार होते आणि कर्णधारांनी आपल्या नावाप्रमाणे, कर्तृत्वाप्रमाणे, नेतृत्वाप्रमाणे काय बॉलिंग केली. 1 विकेट प्राप्त केली आणि 6 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या होत्या. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून रवीचा विश्वास आकाशने संपन्न केला, तो निर्माण केला आणि त्याने ते प्रात्यक्षिकरणात दाखवलं. त्याने देखील 1 विकेट प्राप्त केली, 8 दिल्या. नंतर नाना आला, नानाने या ठिकाणी 3 विकेट मिळवल्या, मात्र धावा मात्र भरपूर त्यांनी खर्च केल्या. त्यामध्ये स्पेशली त्याचे नो बॉल घातक ठरले आणि त्याने एकंदरीत 15 धावा खर्च केल्या. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेले, तदनंतर हार्ड पंच केलाय. लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक आहेत, थोडं फंबल करतायत. 1 धाव मिळाली, दुसरा याचा प्रयत्न, हा ना. जर स्वतः मनोज गॅदर करू शकले असते तर कदाचित विकेट किपरच्या दिशेने थ्रो केला गेला असता तर विकेट मिळू शकली असती. तर पुनश्च एकदा या ठिकाणी मिळाल्या 2 धावा. या 2 धाव्यांनी धावसंख्या फलक पोहोचलाय, सजवलंय 31 धाव्यांवर. पहिल्या मॅच मध्ये धावा होत्या 31. षटक क्रमांक 4, अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी. राईट आर्म 4th विकेट. शॉर्ट ऑफ लेन ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर, अजून बाहेर टर्न होतोय आणि अशा प्रकारे पंच पुन्हा एकदा निर्देशित आमच्याकडे वळतायत. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एकेरी धाव या ठिकाणी समांतर दृश्य लागेल. धावा झाल्या 32. यावेळेस मिस टायमिंग की टायमिंग, इट्स अ प्युअर टायमिंग. व्हॉट अ मॅग्निफिशंट टायमिंग. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॅकफुटला जाऊन पूल केलं आणि या पूल मध्ये होती पॉवर. चेंडू पाठवून दिला आमच्या व्हीआयपी डायच्या समोर 6 धावांसाठी. सुपर शॉट, पॉवरफुल सुपर शॉट. व्हॉट अ शॉट. पुढे आले आणि ते एसटी चीत झालेत. विकेट किपरच्या माध्यमातून चांगली स्टंपिंग पाहायला मिळाली आणि 6वा गडी बाद होतोय.
6 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. कसारा, धर्मवीर कसारा या टीमचे इथे स्टेप आउट झाले होते आणि स्टेप आउट होत असताना गोलंदाज मनोजने ओळखलं, स्लोअर वन हाताळला, लेंथ थोडी आकडून टाकली. अगदी बघितलं तर गुड लेंथवरचा हा चेंडू त्यांनी ठेवला गेला. जास्त फुल लेंथ नाही, जास्त शॉर्ट नाही, गुड लेंथवर ठेवला, गती कमी केली, फलंदाज पुढे आले, स्टेप आउट झाले. बॅट स्विंग बघितला तर लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दरम्यान तो चेंडू आणि फळीमध्ये कोणत्या प्रकारचं संगम झालं नाही. विकेट किपरच्या हातामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकेट किपिंग ग्लव्स होते आणि त्यांनी एसटी उडवली. आणखीन फिरवलाय, गिरकी मारले, क्या बात आहे. लेग ब्रेक पाहायला मिळाला. धर्मवीर आणि तिरंगा, श्री गणेश बिरवाडी आणि तिरंगा बिरवाडी, श्री गणेश बिरवाडी आणि तिरंगा बिरवाडी. आपण चला टॉस करण्यासाठी यायचे. आणखीन एक फिरवलाय, गुड लेंथ वर ऑफ ब्रेक या ठिकाणी ऑफ स्टंपवर जातो. लेग ब्रेक चांगला पाहायला मिळाला. 3 चेंडू त्यांनी हाताळले. आतापर्यंत ते ऑफ स्टंपवर ठेवत होते, परंतु आता मिडल स्टंपवरनं ऑफ स्टंपवर चेंडू वळवतायत. आणखीन एक चेंडू वळवलाय, बॅटची एज, आणि अशा प्रकारे 7वा गडी बाद झालाय. आणि शेवटचं षटक मनोजने एक षटकार जर सोडला तर बाकी 5ही चेंडू इतके अप्रतिम, अचूक, योग्य दिशा, अचूक टप्प्यावर टाकली आणि त्यामुळे फलंदाजांना त्यांनी जागेवर रोखलं. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धावसंख्या धावफलकावर आहे 38 धावा. जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये करावे लागतील 39 धावा. थँक्यू. हॅलो. तिरंगा 11 बिरवाडी विपक्ष श्री गणेश बिरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये त्वरित या. दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तिरंगा 11 बिरवाडी. तन्मय बेहरे, मी आपणास विनंती करतो की आपण टॉस करायचे. श्री गणेश बिरवाडी विपक्ष तिरंगा 11 बिरवाडी. मला वाटतं दोन्ही टीम एकाच गावच्या आहेत. चांगली मॅच होईल यामध्ये तीन मात्र शंका नाहीये. ज्यावेळेस आपण एकाच ग्राउंडवर, एकाच घरातील, एकाच कुटुंबातील, एकाच परिसरातील जेव्हा 2 टीम्स एकत्र येतात त्यामध्ये दोन्ही टीम्सला कच्चे दुवे हे चांगले माहिती असतात आणि असं असताना ती मॅच खूप चांगली नव्हे तर जबरदस्त होते. तर या 2 जबरदस्त टीम आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तिरंगा टीम आणि श्री गणेश. तर नाणेफेकीचा कॉल मी मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठाकडे वळायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे श्री गणेश टीम. आपला निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग करून समोर तिरंगा टीम आहे. तिरंगा म्हणजे त्यांचा रंग जरी इथे आता 2च दिसत असतील परंतु त्यांच्या अंगामध्ये नाना तऱ्हेच्या काय आहेत. ग्राउंड एकच आहे, 2 टीम्स आहेत, गाव एकच आहे. कशा प्रकारची मॅच असेल? रोज प्रॅक्टिस आम्ही एकत्रच करतो. बघू आता त्यांना 4 ओव्हरमध्ये कमीत कमी आम्ही 35 मध्ये थांबायचा प्रयत्न करू आणि बघू पुढे. तर 4 ओव्हरमध्ये कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यांच्या टीमचे कच्चे दुवे तुम्हाला माहिती असतील तर कसं प्लॅनिंग असेल? बाहेर मॅचला गेल्यावर आम्ही एकच टीम असते आमची, आमचे बॉलर आमचे त्यांच्यातच आहेत. तर मग बघू त्याला त्याचीच आम्ही विकेट घ्यायचा प्रयत्न करू रामदासची. बाकी सगळे
एवढं काय नाही, ठीक आहे. तर तुम्ही टॉस जिंकले असते तर कोणता निर्णय घेतला असता? फिल्डिंग. अच्छा, तुम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. बॅटिंग करायची आहे, एकत्र खेळता, बाहेरच्या स्पर्धेमध्ये एकत्र खेळता, आज एकमेकांसमोर असेल, कोणता अप्रोच असेल, कोणता ऍटिट्यूड असेल? आम्ही त्यांना 40 रनावर मारू ना. अच्छा, 40 धावा जर त्यांनी, तुम्ही मारणार? बरं, हरकत नाहीये. चला, दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. बिरवाडीकरांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तिरंगा टीमची या ठिकाणी असेल बॅटिंग आणि श्री गणेशची असेल फिल्डिंग. नाणेफेकीचा गोल जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघू शकतो ऑफस्टम्पच्या लेंथ मध्ये ठेवला होता आणि पंच निरीक्षित करतायत की ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. वाईट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिला P1चं षटक आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर या ठिकाणी पॉवर प्लेची आहे, कारण 4 ओव्हरमध्ये आपण 1 ओव्हर आपण कंपल्सरी मेंडेटरी पॉवर प्ले या ठिकाणी घेत असतो. सुभाष आणि फैजल ललित आहेत राईट आर्म अराउंड द विकेट व्हीआयपी डाईटच्या समोरून. ओरपी चेंडू लेंथ आपण बघू शकतो. बॅट्समन ऑफ स्टंपवर आले होते आणि त्याला परफेक्ट वाईट यॉर्कर या ठिकाणी हाताळलं गेलं. वाईट लाईनच्या जवळून तो चेंडू परफेक्ट वाईट यॉर्करच्या माध्यमातून ललितने हाताळलाय. बॅट्समनला कोणत्या प्रकारची संधी दिली गेली नाहीये. देयर इज अ नो चान्स टू एक्झिक्युटेड. व्हॉट एक्झिक्युशन फ्रॉम बॉलर ललित. इनसाइड आउट, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला झेल होऊ शकतो आणि चांगला झेल पकडला गेला. मिस टायमिंग म्हणजे फलंदाजाची या ठिकाणी उडालेली विकेट. अशा प्रकारे बॅट्समन सुभाष 0वर बाद झालाय. तर ललितने दोन्ही चेंडू काय हाताळले. एक वाईट जरी टाकला असेल परंतु ऑफ स्टंपवर हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समनने हाफ बॉली करण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टर उडवला परंतु हेलिकॉप्टर लॉंग ऑफ क्लिअर करणं डावखुऱ्या फलंदाजासाठी फार अवघड असतो आणि बाउंड्रीच्या भरपूर आतमध्ये तो झेल पकडला गेला. आणि अशा पद्धतीने आपण बघितलं तर पहिला फलंदाज 0वर परतलाय. जिंकण्यासाठी एकंदरीत 4 ओव्हरमध्ये धावा करायचेत, 39 करायचेत. म्हणजे ऑलमोस्ट आपण बघितलं तर प्रत्येक षटकांमध्ये 9 ते 10च्या आसपास तुम्हाला धावा ठेवायचेत. 9.50 च्या सरासरीने त्या ॲव्हरेजने तुम्हाला धावा या ठिकाणी करायचेत. मग असं असताना विकेट जर 0वर जात असेल तर मात्र दडपण येतं. ओव्हर द विकेट, इनसाइड आउट, 30 सर्कलच्या डोक्यावरनं. व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. एक टप्पा घेत डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा पहिला चौकार. रवी कॅप्टन लीड इन फ्रॉम दी फ्रंट. बॉलिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 6 देऊन 1 विकेट मिळवली होती. नंतर कॅच देखील त्याच्या माध्यमातून पकडली गेली आणि आता मात्र बॅटिंग मध्ये आल्यानंतर पहिल्या चेंडूवर इनसाइड आउटच्या माध्यमातून चौकार. रवीचं योगदान किती महत्वाचं आहे. बॅटची एज परंतु जास्त वेळ टिकणार नाहीये. रवी खेळाडूवृत्ती दाखवली, बॅटची टॉप टाकली आणि फ्लाइंग विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय. चांगली कॅच पकडली. आपण पाहू शकतो जी खेळपट्टी सिमेंटची असल्यामुळे मातीची खेळपट्टी असती तर बाउन्स थोडा कमी होतो.
परंतु या सिमेंटच्या खेळपट्टीवर बाउन्स इतका होतोय की पडल्यानंतर चेंडू अगदी डोक्याच्या हाईट पर्यंत येत असतो आणि असं असताना खालून खेळणारे स्वीप खेळणारे जे खेळाडू असतात, स्लॉक स्वीप खेळणारे खेळाडू असतात, त्यांना मात्र इथे विकेटच्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय मोस्टली, हे या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि असं असताना इथे काय बॉलिंग केली आहे, रवीने चौकार मारला त्यावेळेस असं वाटलं होतं की रवी ही मॅच 10च्या गतीने घेऊन पुढे जाऊ शकतो, परंतु आता मात्र परिस्थिती अशी असेल की सुभाष 0वर बाद झालाय आणि कॅप्टन रवी तो देखील बाद झालाय 4वर. संघाची धावसंख्या 5. स्लोवर वन फिरवलाय, हुक करत असताना डी बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर आल्या आल्या दीपकने आपल्या पणतीमधून ज्या प्रकारे हा चौकार खेचलाय, पुन्हा आशा पल्लवित झाल्यात, चौकार आलाय. बॉलिंग केली होती. तुमच्याकडे गती असेल, तुमच्याकडे विविधता असेल, परंतु विविधतेमध्ये कधी कोणता चेंडू टाकायचा हे देखील त्या गोलंदाजाकडे प्रेझेन्स ऑफ माइंड असणं गरजेचं आहे. कारण सर्कलच्या ओव्हरमध्ये तुम्ही स्लोअर वन हाताळणार शॉर्ट ऑफ लेंथला तर मात्र चौकार मिळेल. यावेळेस अपील, भरपूर मोठी अपील केली गेली होती, परंतु अंगाला चेंडू ब्रश होतोय आणि अशा प्रकारे शेवटचा चेंडू निर्धावाला, डॉट बॉल आला. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 चेंडू अप्रतिम टाकले गेले. 2 चेंडूवर 2 चौकार आले, एक रवीच्या बॅटमधून, एक दीपकच्या बॅटमधून. बाकी जर बघितलं तर ललितने हे षटक खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल केलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 9.50 म्हणजे 9 ते 10च्या सरासरीने ही धावफलक तुम्हाला या ठिकाणी चेस मध्ये ठेवायचंय. जर ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर प्रति षटकामागे 9 ते 10 धावा काढाव्या लागतील. तर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावल्या, मात्र 9 धावा या चांगल्या आहेत. फलक 11 बादशाहनगर टीमने आतापर्यंत 2 फलंदाज गमावलेत. धर्मवीर कसारा टीमने 2 फलंदाज कमावलेत आणि ललितने पहिलं षटक चांगलं हाताळलंय. जास्त महागडं देखील म्हणता येणार नाहीये आणि बॅटिंग करणाऱ्या चेसिंग मध्ये असणाऱ्या टीमच्या दृष्टीने बघितलं तर 2 फलंदाज त्यांनी गमावलेत, मात्र धावा देखील त्यांनी कमावल्यात 9. ओमकार आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला टॉस होतोय, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, अनइव्हन बाउन्स पाहायला मिळेल आणि मोस्टली जर बघितलं तर चेंडू खाली राहणार नाहीये. त्यासाठी लेंथ देखील तुमची ओव्हरपिच असेल तर खाली राहू शकतो, परंतु शॉर्ट ऑफ लेंथ असेल, गुड लेंथ असेल, हाफ ट्रॅकर असेल तर मात्र लेंथ पडल्यानंतर तो चेंडू बाउन्स होणार आहे, टॉस होणार आहे, थोड्या उंचीवर जाणार आहे. चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. क्या बात आहे. जास्त हार्ड लेन टाकली गेली आहे, हार्ड लेन टेस्ट केली जाते बॅट्समनला आणि अशा प्रकारे आतापर्यंत यशस्वी ठरलाय ओमकार. ओमकारने खऱ्या अर्थाने हे 2 चेंडू हाताळून बॅट्समनच्या जे चौकारांची जी घडी पाहायला मिळत होती ती कुठेतरी खंडित केली आहे. चांगली बॉलिंग, निश्चितप्रमाणे अप्रतिम चांगली बॉलिंग. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ होती, ऑन साइडला टर्न करतात, पुल करायचं होतं, परंतु प्रॉपर कनेक्शन जर बघितलं तर तितका बॉडी बॅलन्सही नव्हता, तितकं टायमिंगही नव्हतं आणि तितकं डिस्टन्सही नव्हतं. मग अशा प्रकारे मिड विकेटवरनं डीप मधून येईपर्यंत एक मिळाली आहे आणि तिसऱ्या चेंडूवर स्ट्राइक रोटेट झाली आहे. धावसंख्या धावफलकावर 10, जिंकण्यासाठी अजूनही 29 धाव्यांची गरज आहे. रिव्हर्स खेळायला गेले होते, रॅपिड 1 टाकलाय, क्विकर 1, विकेट किपरचा वेध घेतला जातोय. इथे सरळ बॅटने धावा येत नाहीयेत आणि असं असताना थोडं अनऑर्थोडॉक्स स्टाईलने रिव्हर्स स्विच इट खेळायला गेले, परंतु लेंथ इतकी चांगली होती की बॅट्समनच्या बॅटच्या अगदी जवळून इतका वेगाने विकेट किपरचा वेध घेतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. या 4 मध्ये 3 डॉट बॉल आलेत, फक्त एक सिंगल मिळाली. परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे. खेळवलंय बोटांवर, गतीवर आणि खऱ्या अर्थानं लेंथवर नाचवलंय गोलंदाज ओमकार. ओमकार, क्या बात आहे.
यावेळेस बॉडी लेंथ होता आणि मला वाटतं अपील भरपूर केले. खऱ्या अर्थानं जर आता म्हटलं तर या ओमकार ज्या वेळेस ब्रह्मदेवांना पंच विकेट आहे का? अच्छा, बॅट्समन स्वतः झालेत ना. ओके, तर बॅट्समन आउट आहेत. बॅट्समन या ठिकाणी आउट आहेत आणि रिटायर्ड आउट आहेत. त्यामुळे आता बॅट्समन पुन्हा परतणार नाहीत. तर अंडर प्रेशर या ठिकाणी खेळीचं प्रात्यक्षिकरण करू शकले नाहीयेत. पहिली मॅच आम्ही बघितली तर चेसिंग करणाऱ्या टीमने 2 ओव्हरमध्ये मॅच जिंकवली होती आणि मला तर आता सध्या स्थितीमध्ये असं वाटायला लागलंय की 2 ओव्हर होईपर्यंत हा टार्गेट फार दूरवर दिसू लागलाय. डोंगर दुरून डोंगर साजरा आपण म्हणतो, परंतु हा टार्गेट जर बघितला तर अगदी अशक्य नव्हता. 39चं टार्गेट, इथूनही मॅच बदलू शकते. या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव मिळाली आणि 1 विकेट मिळाली. तर 3 फलंदाज आतापर्यंत गमावले गेलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरी ओव्हर लाखन यावेळेस अनऑर्थोडॉक्स स्टाईलने खेळलेत. बॉडी बॅलन्स नव्हता, ऑन साईडला टर्न केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. अगदी घेण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर थांबवलंय. तर 1 मिळाली. बराच कालावधीनंतर धावफलक पुढे आलाय. 11 झाले. नेल्सन आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय 11. लॉस ऑफ 3. चांगली बॉलिंग लखनजी ओव्हर द विकेट. बाउन्सी ट्रॅक टेस्ट केला जातोय. ज्याच्याकडे चांगला बाउन्स असेल आणि पंचाने निर्देशित केलाय वाईट बॉल असेल. 1 फॉर दी ओव्हर. जास्तच बाउन्स होता या ठिकाणी, पण बाउन्सी ट्रॅक टेस्ट केली जाते एवढं मात्र निश्चित. कारण प्रत्येकी गोलंदाजाने जास्त लेंथ ही अगदी बघितलं तर मिडल लेंथला ठेवून, गुड लेंथला ठेवून यावेळेस परफेक्ट मिडल द बैट केलाय. गेंद आई स्लॉट में उसे पार्क किया. बहुत बढ़िया पार्किंग लॉट में. तर नुकताच या ठिकाणी या षटकारावर आगमन झालेले आहेत. तर शहापूर तालुक्यामधील नामांकित समालोचक म्हणा किंवा समालोचन पॅनल मधील अतिशय महत्वपूर्ण नाव आमच्या हृदयामधील जय जीविदे यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून स्पोर्ट्स क्लब बिरवाडीकरांच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत. विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन आसन. आणखीन एक, जितकी उंची तितकं अंतर. चेंडू होतोय पुन्हा एकदा सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी, मैदानाच्या बाहेर असलेल्या निसर्गमय वातावरणाशी समरस असणाऱ्या षटकाराच्या दुनियेमध्ये आणखीन एक उत्तुंग असा षटकार. या 2 षटकाराने विश्वास इतका वाढलाय का 40 धाव्यांचा जो टार्गेट आहे तो होऊ शकतो. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, आता मात्र आडव्या बॅटने तुफान सुपर शॉट, पॉवरफुल हिट. जसं मला वाटतं चमत्कार चित्रपटामध्ये जो चमत्कार केला होता नसरुद्दीन शहाने, तसाच चमत्कार मला वाटतं या बॅट्समननी करायला सुरुवात केली. परफेक्ट मिडल द बॅट आणि चेंडूला पाठवून दिलं. काऊ कोणाच्या डोक्यावर 6 धाव्यांसाठी या 2 षटकारांनी धावसंख्या फलक पोहोचलाय डायरेक्ट 24 वर. 24 म्हणजे आता धावा आपण बघू शकतो राहिल्या 15 धावा शिल्लक आहेत. हो, यावेळेस कनेक्शन झालेलं नाहीये. आडव्या बॅट्समनला किंवा जी हॉरिझॉन्टल बॅटने खेळणारे जे बॅट्समन असतात त्यांची पॉवर इतकी जनरेट होत असते की मिस टायमिंग देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असतो. हा फायदा असतो. मर्यादित षटकांमध्ये आडव्या बॅटने खेळणारे खेळाडूंना हा सगळ्यात बेनिफिट असतं की लेंथ जर त्यांच्या बॅटच्या रडार मध्ये आली तर ती बाहेर जाते. हो,
क्रॉस बॅटर खेळायला गेले. आता मात्र एसटी उडाली आहे आणि गोलंदाजाने देखील दाखवून दिलाय तू मारू शकतो तर मीही तुला या ठिकाणी थांबवू शकतो आणि त्याने एसटी उडवली आहे. त्रिफळाशीच झाला बॅट्समन, परंतु चांगली बॅटिंग केली. एंटरटेनिंग बॅटिंग, एंटरटेनिंग सिक्स मारले आणि अशा प्रकारे 1 more विकेट इज डाऊन. लखन 7 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज आहे. धावसंख्या धावफल कावर 1 चेंडू बाकी आहे ना. एक वाईड होता ना, एक वाईट दिला होता ना. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू व्हाईट बॉल, नंतर 2 6, नंतर 1 डॉट बॉल आणि विकेट. आकाशने 4 बॉल खेळले, 2 6 मारले, 1 डॉट खेळला आणि 1 विकेट त्याचा एसटी उडाली. तर 7 मध्ये 15 करायचे, 24 झाल्यात. आकाशने विश्वास निर्माण करून दिला होता आणि किंबहुना तो जर असता तर या 15 धावा त्यांनी 4 चेंडू मध्ये देखील फिनिश केले असता, कारण त्याची बॅट स्विंग खूप सांगून गेली. 2 षटकारांनी त्याने विश्वास निर्माण करून दिला होता. शॉट ऑफ लेग, परफेक्ट टायमिंग आणि आला. क्या बात आहे. हा चेंडू किती महत्वाचा होता. 7 मध्ये 15 असताना या षटकाने समीकरण पुन्हा एकदा बदलवलं. आता समीकरण असेल 6 चेंडू मध्ये 9 धावा. ब्रँडेड षटकार आलाय. मनोजने काय फटका सजवलाय. मॅचलाच मला वाटतं या ठिकाणी रंगवलंय. हा रंगीत सोहळा इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळतोय. थंडीचं वातावरण, तदनंतर आता थोडी उष्णता निर्माण होणार आणि उष्णता निर्माण होत असताना हा चटका देणारा, मॅचला रोमहर्षक बनवणारा षटकार मनोजच्या बॅटमधून आलाय. लखन 3 षटकार खर्च करतोय, 20 धावा देत असताना 1 विकेट प्राप्त करतोय. मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा षटकार. 6 मध्ये 9. मॅच बघा, सुरुवातीला 9.50 ने करायची होती आणि मॅच शेवटी 9.च्याच आसपास मॅच आली आहे. 6 मध्ये 9 धाव्या बनवायचे आहेत. इथून मॅच काय जबरदस्त अवस्थेमध्ये पोहोचली आहे. म्हणून तर म्हणतात क्रिकेट इज अ अनसर्टन ग्लोरियस गेम ऑफ द वर्ल्ड. या सृष्टीतलातील अनिश्चिततेने भरलेला जर कोणता खेळ असेल, निश्चित असा कुठलाही खेळ नसेल, परंतु अनिश्चिततेने भरलेला खेळ असेल, त्याचं नाव म्हणजे क्रिकेट. शॉर्ट ऑफ लेन समोर ड्राईव्ह करायला गेले आणि ते बॅट्समनच्या फेवर मध्ये हा चेंडू गेला नाहीये. सोडला असता तर वाईट मिळाली असती, परंतु अति उत्साहामध्ये अप्पर स्लाइस करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी मिळालेली आहे 0 धाव. कोणत्या प्रकारची धाव आलेली नाहीये. 6 मध्ये 9 करायचे होता, पहिला चेंडू गेलाय. 5 मध्ये 9 करायचेत, मॅच अजून संपलेली नाहीये. 5 मध्ये 9 धावा जिंकण्यासाठी टीम फलक 11 बादशाहनगर टीमला धर्मवीर कसारा या टीमच्या समोर खेळत असताना धर्मवीर कसाराकरांनी देखील खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत ही मॅच झुंजवली आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला टर्न करतात पुन्हा एकदा.
एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होऊ शकेल का? आणि अशा प्रकारे दुसरी धाव पूर्ण केली. एक पहिल्या चेंडूवर तर मिळाली नव्हती, परंतु दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव अंकित झाली. धावसंख्या फलक पोहोचवलाय. पुन्हा एकदा 32 या धावसंख्या फलकावर सजवलंय. 32 झाल्या. जिंकण्यासाठी 39 ची गरज, म्हणजे आता इथून 4 मध्ये 7 धाब्यांची गरज. 4 मध्ये 7. या दोघांची 7 असेल तर या 7 धावा होतील असा विश्वास रवी या कर्णधाराला आहे. टीम स्लोवर वन या ठिकाणी पिक करण्याचा प्रयत्न केला होता आणि टायमिंग काय प्रॉपर पाहायला मिळाली. चेंडू सीमारेषेचा वेध घेतला जातोय. काउ कॉर्नरच्या दिशेने या ठिकाणी मिळतील 4 धावा. वन हाताळलं होतं. लेग ब्रेक टाकण्याच्या प्रयत्नामध्ये स्लोवर वनला चांगलं पिक केलं बॅट्समॅन फैजलने. ओपनिंगला आलेला फैजल पहिले 5 चेंडू मध्ये फैजलने 3 डॉट बॉल खेळले होते, 2च मिळाल्या होत्या. आता मात्र त्याच्या बॅटमधून 2 फटके चांगले आले की ज्यामध्ये त्यांनी 6 धावा वसूल केल्यात. फैजल चांगली लेन, बॅकफुटला आणलं बॅट्समनला. बॉडी बॅलन्स नव्हता, फुटवर्क नव्हता. चेंडूची गती चांगली होती. मागील चेंडू स्लोअर टाकलं होतं, यावेळेस रॅपिड वन टाकला, क्विकर वन टाकला आणि क्विकर वन वर थोडा चेंडू टॉसही झाला. त्यामुळे बॅट्समनचा बॉडी बॅलन्स थोडा बॅकफुटला गेला आणि अशा प्रकारे तो डॉट बॉल खेळला. 2 मध्ये 3 कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी करावं लागणार आहे. एक डॉट बॉल. सागर अगानचा कॉन्फिडन्स वाढलाय. एक मोठा फटका, फैजलचा कॉन्फिडन्स परत येऊ शकतो. शॉट ऑफ लेन, मिस टायमिंग आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक आले. नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड झाला. हा नो मॅच लँड आहे की विजयाच्या जवळचा जाणारा लँड आहे हे बघावं लागेल. नो मॅच लँड, इट विल बी हेल्प टू द बॅट्समन टू कन्वर्ट इट 2 more runs and added on the scorecard, and now the score is moves on towards the 38. Now 1 run is remaining over there. फक्त एकेरी धावींची गरज. काय मॅच आहे. म्हणून तर म्हणतात की क्रिकेटला देखील एक थिएटर म्हटलं जातं. त्या थिएटर मध्ये कोणता कलाकार, कोणता षटकार, कोणती विकेट काढेल हे सांगू शकणार नाहीये. प्रेक्षकांच्या हातात असतं फक्त बघणं, बघणं आणि बघणं. आता आपल्याला फक्त बघायचंय मॅच कोण जिंकणार आहे, मॅच कोण जिंकणार आहे. कारण मॅच आवडली असेल तर नक्की मी म्हणेल या दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण मॅच होती कुठे आणि आली कुठे. एक चेंडू मध्ये करायची कंपल्सरी 1 धाव. 1 मध्ये 6 धावा असेल, बॅट कशी फिरू शकतो. 1 मध्ये 1 असेल, बघून खेळावं लागेल. निर्णय काय असेल, निर्णय क्षमतेवर हे पूर्णपणे टेम्परामेंट चेक केलं जाईल. व्हॉट अ मॅच. 1 मध्ये 1 करायचंय. सागर अगान ज्याला भरपूर लेदरचा अनुभव आहे, तो आपला अनुभव पणाशी लावेल की बॅट्समन फैजल सुरुवातीला ढेपाळला, आता मात्र सुपर हिरो बनू शकतो, सुपरमॅन बनू शकतो या मॅचचा. 1 मध्ये 1. आणि मला वाटतं सुपरमॅन, विकेट कीपर, माय गॉड, विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू गेला होता, मात्र त्याने कलेक्शन करू शकला नाही, गॅदर करू शकला नाही आणि शेवटी फैजल सुपरस्टार ठरलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली गेली आहे. व्हॉट अ मॅच.